नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या कारणास्तव चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्यामध्ये एक अशी चर्चा असते की गुणवत्ता यादी म्हणजे इयत्ता 11वीमध्ये प्रवेश देण्यासाठी गुणवत्ता यादी जी तयार केली जाते त्याचे नेमके क्रायटेरिया आहेत किंवा नियमावली काय असणारी आहे. साधारणपणे जो विचार केला जातो तो आपण इथं चर्चेला आणतोय. यामध्ये पसंतीक्रम कॉलेजचा म्हणजे कॉलेजचा पसंतीक्रम हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. कारण तिथं तुम्हाला प्रवेश द्यायचा आहे, त्यामुळं तो एक भाग सुरुवातीला विचारात घेतला जातो. म्हणजे तुम्ही जे 1 ते 10 कॉलेजेस जी निवडलेली असणारी आहेत ऑप्शन फॉर्म किंवा चॉईस फॉर्ममध्ये 2मध्ये, तर तो एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये महत्त्वाचा असणार आहे. दुसरा क्रायटेरिया जो असणार आहे तो म्हणजे 10वीचे गुण. 10वीच्या गुणाबाबतीमध्ये राज्य मंडळानं जो निर्णय घेतलेला आहे तो सर्वोत्तम 5 विषयांचा असणार आहे. म्हणजे 500 पैकी जे काही गुण टोटल गुण त्याला मिळालेले असणारे आहे ते गुण हे विचारात घेतले जातात. परंतु राज्य मंडळाव्यतिरिक्त म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड व्यतिरिक्त जे इतर बोर्डचे विद्यार्थी असणारे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये थोडासा बदल आहे. तो काय बदल आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये मुख्य जे 5 विषय असणारे आहेत त्यांचे गुण हे गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घेतले जातात. पण बऱ्याच वेळा असं आपल्याला दिसतं की समान गुण असणारे 2 किंवा 2पेक्षा अधिक विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. मग असं ज्यावेळी असेल त्यावेळेस पुन्हा विचार करावा लागतो, कोणता तर वेगळा क्रायटेरिया आणावा लागतो. तो विचारात घेतला आहे जन्मतारीख. मग आता इथं 2 विद्यार्थ्यांना समान गुण आहेत किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर अशांच्या बाबतीमध्ये त्यांनी म्हटलं की जन्मतारखेंचा विचार करा. म्हणजे जन्मतारखेनुसार जिथं ज्या विद्यार्थ्याची ज्येष्ठता जास्त येते म्हणजे जन्मतारीख अगोदर आहे त्याला प्राधान्यानं म्हणजे प्रेफरन्स त्याला पहिल्यांदा तुम्ही देणं गरजेचं आहे त्या गुणवत्ता यादीमध्ये. पण पुन्हा असं झालं की या दोन्ही स्तरावर म्हणजे एकीकडं गुण जुळत आहेत आणि दुसरं जन्मतारीख पण जुळते आहे म्हणजे दोघांची सारखीच आहे किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सारखी आहे. मग अशा वेळी काय केलं जातं तर इथं विद्यार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव हे इंग्रजीमध्ये लिहिलं जाईल आणि त्यांची जी काही अद्याक्षर असणार आहेत म्हणजे इंग्रजी लेटर्स आपण म्हणूया ते अल्फाबेटिकली विचारात घेतले जातील. म्हणजे वडिलांचं पहिलं विद्यार्थ्याचं नाव असेल, नंतर वडिलांचं नाव असेल, नंतर आडनाव असेल, ह्या एक क्रमानं प्रेफरन्स त्याला अगोदर अल्फाबेट्सप्रमाणे जो पहिल्यांदा आला तर एला, नंतर बी, नंतर सी अशा पद्धतीनं प्राधान्यक्रम हा दिला जाईल आणि त्या पद्धतीनं ही इयत्ता 11वीची गुणवत्ता यादी तयार केली जाते. हा एक यातला भाग. दुसरं आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आरक्षण. मग ते संविधानिक असेल, कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण असेल किंवा पॅरलल असणारं आहे. जी काही वेगळी आरक्षण आता शासनाच्या नियमानुसार असणारी आहेत त्या आरक्षणाचाही प्रामुख्यानं विचार केला जातो आणि त्यानुसार ही गुणवत्ता यादी तयार करून विद्यार्थ्यांना कॉलेज वाटप केलं जातं. त्यामुळं बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो किंवा पालकांनाही की गुणवत्ता यादी नेमकी कशी तयार केली जाते. कारण यामध्ये तुम्ही जर माहिती पुस्तिका जर पाहिली तर त्या माहिती पुस्तिकेमध्ये बऱ्याचशा गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. कारण यामध्ये जे आरक्षण आहेत वेगवेगळे प्रकार त्या आरक्षणाचा प्राधान्यानं विचार करून मग ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाते. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ काढलेला आहे. जर आपल्याला आवडला असेल तर कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. या चॅनलवर प्रथम असेल तर तो सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण इथं थांबूया. धन्यवाद.